नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण भाग 2 मध्ये महाराष्ट्र राज्यावरील जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। भाग 1 आपण काही दिवसापूर्वी पाहिला होता। तर मित्रांनो, आज भाग 2 मध्ये आपण जे काही प्रश्न पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता, खानदेशात एकूण किती जिल्ह्याचा समावेश आहे? तर मित्रांनो, एकूण 3 जिल्ह्याचा समावेश खानदेशमध्ये होतो। तर मित्रांनो, खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्याचा समावेश होतो मित्रांनो। त्यानंतर 51वा प्रश्न पहा, पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? तर मित्रांनो, पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्हा निर्माण झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर 52वा प्रश्न पहा, पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? तर पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन मित्रांनो हिंगोली जिल्हा निर्माण झाला आहे। त्यानंतर 53वा प्रश्न पहा, पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? तर पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला आहे मित्रांनो। हा 36वा जिल्हा आहे। कधी प्रश्न विचारते की महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण होणारा जिल्हा म्हणजेच पालघर हा ठाणे जिल्ह्यापासून निर्माण झालेला आहे। त्यानंतर 54वा प्रश्न पहा मित्रांनो, पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा जिल्हा निर्माण झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर 55वा प्रश्न पहा, पूर्वीच्या धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? तर पूर्वीच्या धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा निर्माण झाला आहे। त्यानंतर 56वा प्रश्न पहा, कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर मित्रांनो, कोकणची किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे। त्यानंतर 57वा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी ही 440 मीटर आहे। त्यानंतर मित्रांनो 58वा प्रश्न पहा, सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात? तर मित्रांनो, सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असे म्हणतात आणि पश्चिम घाट, कोकण आणि पठार असे 3 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत मित्रांनो। त्यामध्ये सह्याद्री पर्वत हे महत्त्वाचा आहे आणि त्या सह्याद्री पर्वतासच आपण काय म्हणतो? पश्चिम घाट असे म्हणतो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 59वा प्रश्न, गवत संशोधन केंद्र कोठे आहे? तर गवत संशोधन केंद्र मित्रांनो पालघर येथे आहे। 60 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे। 61वा प्रश्न पाहूया, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती? तर सरासरी उंची मित्रांनो सह्याद्री पर्वताची 1200 ते 1300 मीटर आहे। 62 नंबरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा हा वर्धा जिल्हा आहे। त्यानंतर 63वा प्रश्न पहा, लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर मित्रांनो, लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण हे सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे। त्यानंतर 64वा प्रश्न पहा मित्रांनो, वाशिम शहराचे जुने नाव काय होते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, वेळोवेळी परीक्षेत विचारतात। तर वाशिम शहराचे जुने नाव वत्सगुल्म आहे। त्यानंतर 65वा प्रश्न पहा मित्रांनो, मराठी चित्रपट नगरी कोठे आहे? तर मराठी चित्रपट नगरी मित्रांनो कोल्हापूर येथे आहे। 66वा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी ही कोल्हापूर आहे। 67वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात एकूण किती बंदरे आहेत? तर मित्रांनो 49 बंदर महाराष्ट्रात आहेत। त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किमी आहे?
तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीची लांबी महाराष्ट्रात 720 किमीचा आहे. हे लक्षात ठेवा की कोकण किनारपट्टी 720 किमी आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700 किमी. त्यानंतर 69वा प्रश्न पहा, पुणे नाशिक दरम्यान कोणता घाट आहे? मित्रांनो, परीक्षा दृष्टिकोनातून घाट अतिशय महत्त्वाचे आहेत. जे काही घाट माहिती सांगणार आहोत ते कटाक्षाने आपण पाहून घ्यावे. पुणे नाशिक दरम्यान कोणता घाट आहे? तर पुणे नाशिक दरम्यान मित्रांनो चंदनपुरी घाट आहे. त्यानंतर 70वा प्रश्न पहा, नाशिकहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? तर मित्रांनो, नाशिकहून मुंबईला जाताना थळघाट, त्यालाच आपण कसारा घाट असं सुद्धा म्हणतो. 71वा प्रश्न पहा, पुणे सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? तर मित्रांनो, पुणे सातारा दरम्यान खंबाटकी घाट लागतो. त्यानंतर 72वा प्रश्न, कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर मित्रांनो, कुंभार्ली घाट हा कराड चिपळूण या दोन शहरादरम्यान आहे. त्यानंतर 73वा प्रश्न पहा, आंबा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर मित्रांनो, आंबा घाट ह्या कोल्हापूर ते रत्नागिरी या दोन शहरादरम्यान आहे. त्यानंतर 74वा प्रश्न पहा, मुंबई पुणे दरम्यान कोणता घाट लागतो? तर मुंबई पुणे दरम्यान बोरघाट लागतो. हे लक्षात ठेवा, बोरघाट. मुंबई पुणे, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, कुंभार्ली घाट कराड चिपळूण आणि पुणे सातारा खंबाटकी घाट, नाशिक मुंबई थळघाट आणि पुणे नाशिक चंदनपुरी घाट. अशा पद्धतीने आपण या प्रत्येक घाटाचं एक ट्रिक्स बनवून आपण जर लक्षात ठेवलं मित्रांनो, तर हे घाट लक्षात राहतील. किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर जाऊन आलो तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने त्याचे उत्तर देऊ शकू. त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो, वरंधा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर वरंधा घाट मित्रांनो भोर महाड या दोन शहरादरम्यान आहे. त्यानंतर 76वा प्रश्न पहा, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर मित्रांनो, दक्षिण भारताची गंगा ही गोदावरी नदीस म्हणतात मित्रांनो. 77वा प्रश्न पहा, गोदावरी नदीची एकूण लांबी किती? तर मित्रांनो, गोदावरी नदीची एकूण लांबी ही 450 किमी आहे. त्यानंतर 78वा प्रश्न पहा, विष्णुपुरी प्रकल्प नांदेड कोणत्या नदीवर आहे? विष्णुपुरी प्रकल्प जे नांदेडमध्ये आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, विष्णुपुरी प्रकल्प जे आहे ते गोदावरी नदीवर आहे. 79वा प्रश्न पहा, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे. 80वा प्रश्न पहा मित्रांनो, भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मित्रांनो, भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर या ठिकाणी होतो. नद्या आणि त्याचा उगम हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, भीमा नदीचा उगम भीमाशंकर, तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर इथे होतो आणि गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर जवळ होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर 82वा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी ही वर्धा नदी आहे. त्यानंतर 83वा प्रश्न पहा, महाराष्ट्रात विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभा सदस्य संख्या ही 288 आहे आणि महाराष्ट्रात विधान परिषद संख्या ही 78 आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा एकूण 48 आहे आणि राज्यसभेच्या जागा ह्या एकूण 19 आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या हे एकूण 78 आहे. 85वा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री हे दादासाहेब कन्नमवार हे होते. त्यानंतर 86वा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री कोण होते? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते. 87वा प्रश्न पहा, सर्वात जास्त काळ पदावर असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
तर मित्रांनो, सर्वात जास्त काळ पदावर असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते. 88वा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याची एकमेव महिला राज्यपाल म्हणून कोण होते? तर मित्रांनो, महाराष्ट्राची राज्याची एकमेव महिला राज्यपाल ही विजयलक्ष्मी पंडित होत्या आणि पहिले महाराष्ट्राचे राज्यपाल हे श्रीप्रकाश होते. 89वा प्रश्न पहा मित्रांनो, भामरागड टेकड्या आणि सुरजागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात येतात? तर मित्रांनो, भामरागड आणि सुरजागड टेकड्या ह्या गडचिरोली जिल्ह्यात येतात. त्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा आहे, दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात येतात? तर मित्रांनो, दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यात येतात. नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती किमी वाहते? तर मित्रांनो, नर्मदा नदी ही महाराष्ट्रातून 54 किलोमीटर वाहते, नंदुरबार जिल्ह्यातून. हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, खानदेश कन्या कोणत्या नदीस संबोधतात? तर मित्रांनो, खानदेश कन्या ही तापी नदीस संबोधतात. त्यानंतर 95वा प्रश्न पहा, कोणती नदी महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश घेते? तर मित्रांनो, तापी आणि गोदावरी ही महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश घेते. तापी नदी उत्तरेकडून 2 वेळेस महाराष्ट्रात प्रवेश घेते, तर गोदावरी नदी ही सिरोंच्या जवळ पुन्हा दुसऱ्या वेळेस महाराष्ट्रात प्रवेश करते, बाँड्रीवर. त्यानंतर 96वा प्रश्न पहा, राज्यातील सर्वात जास्त अंतर वाहणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, राज्यातील सर्वात जास्त अंतर वाहणारी पश्चिम वाहिनी नदी ही तापी नदी आहे. तापी आणि नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामध्ये तापी ही सर्वात जास्त अंतर वाहणारी नदी ही तापी आहे आणि नर्मदा नदी ही महाराष्ट्रात एकूण 54 किलोमीटर वाहते आणि महाराष्ट्रात तापी नदी 208 किलोमीटर वाहते मित्रांनो. त्यानंतर 97वा प्रश्न पहा, सरदार सरोवर कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो, सरदार सरोवर हा नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला आहे मित्रांनो. हे सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की सरदार सरोवर कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर नर्मदा नदीवर. त्यानंतर 98वा प्रश्न पहा, तापी नदीचा उगम कोठे होतो? तर मित्रांनो, तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेश येथे होतो. हा उगम मध्य प्रदेश येथे होतो आणि तापी नदी ही सुरतजवळ मिळते, अरबी समुद्रास. हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजेच तापी नदीचा उगम कुठे आहे? तर मुलताई मध्य प्रदेश आणि अरबी समुद्रास मिळते ते सुरत इथे. त्यानंतर 99वा प्रश्न पहा, हतनूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, हतनूर धरण हे तापी नदीवर आहे, लक्षात ठेवा.